श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्रा चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जमात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचक भवहारक जो स्वर्गास्थित्यंत कारण त्रिशूलपाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन आचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार अमलेश्वर आनंद घन मदन गर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जैनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजजन चित्त चकोर चंद्र वेणुनुपवर महत पापहर कृष्णेश्वर सनातन जो तो उमा हृदय पंजरकीर जो निजजन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश बिहारी जो तैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृंत्रारी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हेमवती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिदिन गाती अमनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैल्यवासी जो शक्रारी जनकांतक प्रिय भूजा संतापहरण जोडूनी कर जेथे तिष्ठित अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम सांठवे संपूर्ण ऐसे सांठवण कोठूनी आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र उदर जलधी मशीपात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मन धरसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण देशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी वंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरिणी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस्थ अत्यंत बोलवीन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलीला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्यी शोणकादिक सुमती सुताप्रती प्रश्न करती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणाद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्य सुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे
सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणारे शिवचरित्र निर्मळ. श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर. म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडाक्षर बीजसहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोन्हीचे फल एकची साचार. उत्तरी संसार नव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शास्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी देवी हा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोषा वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यास निजांगे रक्षिती त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जापका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेईजे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करू मंडित जो. मित भाषेने शांतदांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णानाम ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. कामक्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरु विना तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरु विना तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण रिघता. मोजी बंधने विना गायत्री मंत्र जपे जो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधासी सम्यक वर्णव्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निज ध्यास आधरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणी पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर यादव वंश परम पवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कर भार कर जोडून नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपद्ये ज्यांची उधळली. मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेनी सत्ता वसन पसरुनी पाला नीली कुंभिनी ही. उभारीला यशोध्वज जेवी शरत काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतित कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्म पत्नीसी रत स्वरूपाशी तुळीजे रामनाथ ज्ञानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटेले. भूभुजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रयाग्न ठाण न चळे राणीहून कुठरा घाये भुरुहू जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने ज्ञान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करती स्वानंदी. ज्याचा सीना सिंधू देखून अद्भुत जळसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदनी करुणिया जे लावण्य सागरीची लहरी खजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनु आणि दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण
जे सौंदर्य वैरागीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे, अंगीचा सुवास न माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहता न पुरेची, नूतन आणली परनुन, मनीसी जे आकर्षिले रायाचे मन, बोलावू पाठविले प्रीती करून, परी ते न येची प्रार्थिता, स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृप मानस मीन, त्या लागी दाशार्ह राजा उठवण, आपणची गेला तिचपाशी, म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनु वृक्षासी आलिंगी, उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता, तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य पद्मा वेल्हाळी, म्हणे म्या उपासीला शशी मोळी, सर्व काळ व्रतस्थ असे, जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात, अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी, स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत, अष्टभोगे करून युक्त, चिंताग्रस्त नसावी, पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून, मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्ष्मी सत्य हे, राव काममध्ये मत्त प्रचंड, रतिभरे पसरून दोरदंड, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले, लोहार गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत, नृप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा, शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंद वर्धिनी, सकळ संशय टाकुनी, मुळीहुनी गोष्ट सांग, म्हणे ही राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरो निधी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसयात्मज महाराज, त्या गुरुने परम पवित्र, मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी, ममांग शीतल अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचाररहित, अभक्ष तितुके भक्षिले, मजष्टी गुरु दये करून, राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जपतप शिवार्चन, घडले नाही सर्वथा, घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करून, सद्गतीत जाहला, म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिव मंत्र मज देई आदरे, ज्याचेनी जपे सर्वत्रे, महात्पापे भस्म होती, ती म्हणे हे भूभुजेंद्र, मज सांगवया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारा तू माझा, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझे दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची, जैसा वसिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाची महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेईजे, मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांग नमुनी कर्कमळ, जोडूनी उभा ठाकला, अष्टभावे दाटूनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणून पुरती लागे पायी, मिती नाही भावार्था, यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येऊनी, पुण्यवृक्षातळी बैसूनी, स्नान करवी यमुनेचे, उभयतांनी करुणी स्नान, यथासांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून, अभिषेक केला गुरुसी, दिव्याभरणी दिव्य वस्त्रे, गुरु पूजला नृपे आदरे, गुरु दक्षिणेसी भांडारे, दाशार्ह राय समर्पिली, तनुमन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर, असोनी गुरुसी वंचिती, जे पामर ते दारुण निरय भोगती, श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा, कैची ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो, एक म्हणती तनुमन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पण, परम चांडाळ त्याचे षटज्ञान, कदा वदन न पहावे, धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य साधन, चतुर्वेद शास्त्री याला पठन, धिक पठन तयाचे, जैसा खरपृष्ठीवरी चंदन, षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून, जेवी मापे तंडुल मोजून, इकडून तिकडे टाकेती, घाना इक्षुरस गाळी, इतर सेविती रस नव्हाळी, की पात्रात शर्करा सांठविली, परी गोडी न कळे तया, असो ते अभाविक खळ, तैसा नव्हे तो दाशार नृपाळ, षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे, उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदयी धरून, मस्तकी हा हस्त ठेवून, शिव षडाक्षर मंत्र सांगे, हृदय आकाश भुवनी उगवला, निजबोध तरणी अज्ञानतमतेचे क्षणी निरसून नवल जाहले, अद्भुत मंत्राचे महिमान, रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले तेदवा, किती एकांचे पक्ष जळाले, चरफडीतीचे बाहेर आले, अवघ्याची भस्म होऊनी गेले, संख्या नाही तयाते, जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटकवन, तैसा काक गेले जळून, देखुनी राव नवल करी, गुरुसी नमुनी पुसेन रूप, काक कैचे निघाले अमुप, माझे झाले दिव्य रूप, निर्जरा होनी आगळे, गुरु म्हणे ऐक सांक्षेपे, अनंत जन्मीची महापापे, बाहेर निघाली काक रूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली, निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी, पंचभूतांची झाडणी करून, सावध केले मज लागून, चारी देह निरसून, केले पावन गुरुराया, 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ, क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसधुसी, आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती, भुली इच्छा वासना, या जाखिणी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या, ऐसा हा अवघा माया मेळ, तुवा निरसेला तत्काळ, धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरु दयाळ धन्य तू, सहस्त्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे पळाली असंख्यात, काकरूपे देखिली म्या,
सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारगमन गुरुनिंदक ऐसी नाना महत पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसादभेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखंड मती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टामार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बलघातक कर्ममार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हैविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्रपापे नाही गणली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दार्शार्ह नुपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात आलंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकल जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दार्शारा रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगी रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोणी पहावे मनी निर्धारी श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोडहा इति श्री प्रथमोध्याय समाप्तः फलश्रुती सकाळी किंवा सायंकाळी वाचल्याने पूर्व पापे नष्ट होतील व पापी वृत्ती नष्ट होईल व अध्याय चिंतनाने मन शुद्ध बनेल.